9 अक्टूबर सोमवार को सांसद राजन विचारे अपने कार्यकर्ताओं के साथ मीरा भाईंदर महानगर पालिका के आयुक्त संजय काटकर से मिलने पहुंचे। शहर वासियों की विविध समस्याओं को लेकर मनपा आयुक्त से मिले सांसद राजन विचारे। सांसद राजन विचारे और मनपा आयुक्त संजय काटकर के बीच तकरीबन 1.5 घंटा चर्चा चली। 31 मुद्दों पर हुई चर्चा, जिसमें अहम मुद्दा बीएसवीपी योजना, सैनिक सिक्योरिटी गार्ड से कुछ कर्मचारियों को निकाल दिया गया। साथ ही साथ सीमेंट कंक्रीट के रास्तों को लेकर भी चर्चा हुई। इस बैठक में सैकड़ों की संख्या में सांसद राजन विचारे के साथ पूर्व नगर सेवक व पार्टी के पदाधिकारी भी मौजूद हुए थे। इस बैठक के बारे में हमने सांसद राजन विचारे व उनके पार्टी के पदाधिकारियों से बातचीत की। आइए जानते हैं उनकी क्या प्रतिक्रिया थी। त्यांना आपल्याला भेटण्यासाठी मीरा भाईंदरचे काही प्रश्न या ठिकाणी आयुक्तांना आपण पत्र दिलं होतं। मागच्या आयुक्तांनी काय काय या ठिकाणी सुचवलेली कामं केली त्याचा आढावा घेऊन मला वाटतं शहराचे जे कॉन्क्रीट करण्यासाठी जवळजवळ 1800 कोटी रुपये मला वाटतं मंजूर केले होते आणि त्या सर्व रस्त्याचे कामाची परिस्थिती काय आहे, जवळजवळ मला वाटतं 1800 कोटीपैकी फक्त 384 कोटी या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून मला वाटतं मंजूर झालेले आहेत फक्त कागदावरती, आणि 500 कोटीचं लोन मला वाटतं ते सुद्धा काही वर्केबल होत नाही। म्हणजे फक्त या ठाणे मीरा भाईंदर शहरामध्ये 384 कोटीचे रस्ते MMRDच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार असं आयुक्तांनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर परिवहन सेवेमध्ये जे काही भरती मागे केली होती त्या संदर्भात सुद्धा काही तक्रारी होत्या, तो विषय पण आपण त्या ठिकाणी उपस्थित केला होता। त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी काम केलं होतं त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलेलं असताना सुद्धा त्यांना सुद्धा काही लोकांना त्या ठिकाणी कमी केलेलं आहे। त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं की याच्यामधले जवळजवळ मला वाटतं 30-40% लोकांना घेतलेलं आहे आणि बाकीची जी प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतर मीरा भाईंदर शहराचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्या संदर्भामध्ये कुठपर्यंत कारवाई झाली, कारण इथे प्रशासकीय राजवट असल्याकारणाने मला वाटतं 1.5 वर्ष झाली आणि या 1.5 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचं कुठपर्यंत काम आलेलं आहे। तर त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की या DP प्लॅन 22 ऑक्टोबरला मला वाटतं या संबंध जे टाउन ADP जे आहेत त्यांच्याकडे हा सादर होणार आहे आणि तो तसाच शासनाकडे जाऊन मला वाटतं तो साधारण वर्षभराच्या आतमध्ये या ठिकाणी येईल असा विश्वास त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामध्ये आम्ही त्यांना सूचना केलेली आहे की या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आज जे काही समस्या आहेत, मग ते MSEBीचं सबस्टेशनसाठी जागा लागते, कारण त्यावेळची लोकसंख्या बघता आत्ताची लोकसंख्या लक्षात घेता हे युनिट म्हणजे जे काही आपल्याला ग्राहकांची मागणी आहे त्यानुसार प्रत्येक ठिकाणी या रिझर्वेशनमध्ये मग कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्या ठिकाणी रिझर्वेशन ठेवलं पाहिजे, MSEBीसाठी ठेवायला पाहिजे, पाण्याच्या टाकीसाठी रिझर्वेशन कंपल्शन ठेवलं पाहिजे। आणि ज्या वेळेला तुम्ही मोठमोठे कॉम्प्लेक्स या ठिकाणी उभे करता त्यावेळेला त्या ठिकाणी ह्या सर्व प्रोव्हिजन त्यांच्याकडून डेव्हलप करून मला वाटतं त्यात दिल्या पाहिजेत, कारण तुम्ही तर त्याला TDR किंवा या अशा माध्यमातून सुद्धा ही त्यांना परमिशन देऊ शकता। त्याचबरोबर ज्या काही मीरा भाईंदर शहरामध्ये धोकादायक इमारती आहेत त्यासाठी ट्रान्झिट कॅम्प असणं गरजेचं आहे आणि जे काय ॲम्युनिटी स्पेसमधले जे काही MMRDची घरं या ठिकाणी उपलब्ध आहेत
त्या रिझर्व करून स्पेसिफिक यासाठी ठेवायला पाहिजे. कारण आम्हाला त्यांनी सांगितलं की या मीरा भाईंदर शहरामध्ये जवळजवळ 32 धोकादायक इमारती या ठिकाणी आहेत आणि त्या संदर्भात मला वाटतं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ह्या विस्थापितांसाठी रस्ता रुंदीकरण असेल, धोकादायक इमारती असतील, यासाठी ह्या जागा त्या ठिकाणी रिझर्व करून आपण ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर सूर्या धरणाचं जे पाणी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे 218 MLD, हे 218 MLD पाण्याचं जे काही येणार आहे ती परिस्थिती काय आहे, कारण त्याची वितरण व्यवस्थासुद्धा या ठिकाणी जी मीरा भाईंदर शहरामध्ये आपल्याला करायची आहे. आज कित्येक ठिकाणी मला वाटतं नवघर परिसर असेल, हा टेलेंटचा परिसर आहे, त्या ठिकाणी आजही फक्त 1.5-2 तास पाणी येतं. अजूनही त्या ठिकाणी पाण्याची समस्या भरपूर आहे. तसंच मीरा भाईंदर येथे खाजगी संस्थांना जे काही हॉल किंवा हे जे काही लग्नाचे कार्यक्रमासाठी हे दिलेले आहेत, त्याचं जे काही भाडं आकारलं जातं भरपूर मोठ्या प्रमाणात जास्त वाढ आहे त्याची, ते सुद्धा कमी करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. जेणेकरून शेवटी कोणाला ते हे हॉल कोण वापरतो आहे, सर्वसामान्य बांधते आणि सर्व जे विषय आहेत ह्या संस्था आहेत, तर मला वाटतं त्यासाठी कमर्शियल यांनी न वापरता त्यांना नॉमिनल रेटने त्या ठिकाणी हे करावं. स्टेशनच्या बाहेर जे काही मला वाटतं कुठली ती सोसायटी आहे रे आपण बालाजीनगर, तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी जवळजवळ आज 19 बिल्डिंग बाजूला असलेल्या लोकांना त्या ठिकाणी गडदुल्ल्यांचा त्रास होतो आहे, चोऱ्या वाढलेल्या आहेत, काही वेगळे अनैतिक धंदे त्या ठिकाणी सुरू झाले आहेत. तर तीसुद्धा मला वाटतं इथल्या सर्व 19 बिल्डिंगच्या लोकांनी त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि त्या संदर्भातसुद्धा आयुक्तांना विनंती केलेली आहे. आज खासदार साहेब आले होते कारण नगरातील आपल्या शहरातील विविध समस्यांच्या डोळ्यासमोर ठेवून ते आयुक्तांची भेट घ्यायला आले होते. ही भेट कधीपासून त्यांना घ्यायची होती, पण काही कारणामुळे मध्ये गणपती होते आणि मग नंतर त्यांचं अधिवेशन लागलं होतं, त्याच्यामुळे ही थोडी उशिरा झाली. पण आज बरेच विषय त्यांनी घेतले साहेबांनी आणि आम्ही पण समाधानी आहोत की एवढे विषय घेतले आणि विशेष करून खासदार साहेबांनी या विषयावर सगळ्या विषय घेतले, जेणेकरून काय आहे की सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे. सर, तुमचे मुख्य मुद्दे काय होते? मुख्य मुद्दे जसे सिक्युरिटी, सैनिक सिक्युरिटीचे त्यांचे काही लोकांना काढलं होतं. बाकी एक हे गटाराचे नाल्याचे विषय होते, पाण्याचा विषय होता आणि हे क्लस्टरच्या बाबतीत विषय होता, तो अतिमहत्त्वाचा विषय होता. एक तर आपल्या जे फाटक ते मधू मेटर्निटी हॉस्पिटल आहे तिथपर्यंत जे शेड लावली होती काही वर्षापूर्वी, ती शेड काढण्यासाठी तिकडचे जे नागरिक होते, रहिवासी होते, ते खूप प्रयत्न करत होते, पण त्यांना काही यश येत नव्हतं. पण आज खासदार साहेबांनी आयुक्त साहेबांकडून ते वचन घेतलेलं आहे की हे काढा, 10 दिवसाचा आम्ही तुम्हाला 10 दिवसाची मुदत देतो, ती जर नाही काढली तर मग गाठ आमच्याशी आहे. हो, नक्कीच आम्ही खूप समाधानी आहोत, कारण आपले लोकप्रिय खासदार राजनजी विचारे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि पालिकेत बरेचसे मुद्दे घेतले गेले. आज त्याबद्दल निर्णय पण दिले गेले आहेत, मुदती पण दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आज आपले सैनिक सिक्युरिटी, सफाई कामगार आणि बरेचसे मुद्दे होते त्यावर निवारण करण्यात आलेलं आहे आणि नक्कीच आश्वासन दिलेलं आहे आयुक्त साहेबांनी आणि ते आमची मदत करतील असं आम्ही गृहीत धरतो. नक्कीच आज शिवसैनिक एकत्र मॉपनी होते आणि 400 ते 500च्या संख्येने आज महापालिकेवर सगळे तुटून पडलेले. त्याबद्दल नक्कीच मी सर्व नागरिकांचं त्यांना अभिनंदन देते, त्यांना शुभेच्छा देते की ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आजचे मीरा भाईंदरचे लोकसभेचे खासदार आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राजन विचारे साहेबांनी आज स्पेशली या मीरा भाईंदरला वेळ दिला आणि आयुक्तांना, नवनियुक्त आयुक्तांना की जर मीरा भाईंदरचे
विषय जर माझ्या पद्धतीने नसेल तुम्ही मांडू शकाल किंवा तुम्ही एक IAS ऑफिसर आहात, एखादे कोणते निर्णय अधिकारी नाही आहेत, तर IAS ऑफिसर म्हणून जनतेच्या प्रश्नाला कशा का वाचा दिला जाणार. पण तुम्हाला जर त्याचं हे नसेल तर मला एक शिवसेनेच्या वतीने एक खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून मला आवाज उठवावा लागेल. जिस तरह से सांसद राजन विचारे ने मनपा आयुक्त संजय काटकर से मुलाकात करके विभिन्न समस्याओं पर चर्चा की है, अब आने वाले समय में यह देखना होगा कि जो विषय लेकर सांसद राजन विचारे मनपा आयुक्त के दालन में चर्चा की है उसका हल कितना निकलता है. आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, भाईंदर.